नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवडत्या डेली नोकरी अपडेट्स या आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर बघा, आधी MPSC कंबाईन ग्रुप बी प्रिलियमची जी ॲड निघाली होती त्याची लास्ट डेट 21 ऑगस्ट होती, ती आता वाढवण्यात आलेली आहे. तसेच IBPS क्लर्क प्रिलियम 2025 याची सुद्धा मुदतवाढ करण्यात आलेली आहे. त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. त्याआधी तुम्ही जर पहिल्यांदाच माझ्या डेली नोकरी अपडेट्स यूट्यूब चॅनलवर आला असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून इथून पुढे तुम्हाला डेली नोकरी अपडेट्स मिळत राहतील. तसेच माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तसेच तुमच्या मित्रांना किंवा नातेवाईकांना, तसेच जे कोण गरजू आहे त्यांना नोकरीची अत्यंत गरज आहे त्यांना हा माझा व्हिडिओ शेअर करा. चला तर मग बघूया व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये. तर बघा मित्रांनो, आपण आलेलो आहेत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या या ऑफिशियल वेबसाईटवर. बघा, तर हे बघा त्यांनी शुद्धीपत्रक काढलेलं आहे. तर इथं बघा, महाराष्ट्र गट ब राजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 जाहिरात क्रमांक 117/2025. तर इथे बघा काय म्हटलेले आहे त्यांनी. तर शासनाच्या विविध विभागाकडून प्राप्त मागणीनुसार महाराष्ट्र गट प राजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 करिता दिनांक 29 जुलै 2025 रोजी जाहिरात व दिनांक 14 ऑगस्ट 2025 रोजी शुद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. इथे बघितलं तर अर्ज सादर करायचा अंतिम दिनांक दाखवलेला आहे. तसंच ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याकरिता अंतिम दिनांक इथं बघा, दिनांक 28 ऑगस्ट 2025 रोजी रात्री 11:59 चालू राहील. तसेच इथं भारतीय स्टेट बँकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत घेण्याचा दिनांक 30 ऑगस्ट 2025 रोजी रात्रीच्या 11:59 चालू राहील. तसेच चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक 1 सप्टेंबर 2025 रोजी बँकेच्या कार्यालयीन वेळेमध्ये चालू राहील. तुम्हाला जर शुद्धीपत्रक व मूळ जाहिरात बघायचं असेल तर आयोगाच्या https://mpsc.gov.in तसेच https://mpsconline.gov.in या संकेतस्थळावर तुम्हाला मिळून जाईल. या ठिकाणी आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचं दुसरं शुद्धीपत्रक बघितलं तर या ठिकाणी बघा, इथे महाराष्ट्र गट ब राजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 इथे जर बघितलं तर या ठिकाणी बघा, एकूण 392 पदांकरिता मागणीपत्र प्राप्त झाले आहे पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या या पदासाठी. तर इथं बघा काय म्हटलेलं आहे, जाहिरातीमधील परिचय 4.2 मधील तरतुदीनुसार पोलीस उपनिरीक्षक संवर्गातील पदांचा समावेश महाराष्ट्र गट ब राजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 मध्ये करण्यात येत आहे असे इथं त्यांनी म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी बघा, पोलीस उपनिरीक्षक पदाच्या एकूण 392 पदे दिलेले आहे. त्याच्यामध्ये त्यांनी बघा कॅटेगरीज वाईजनुसार पदांची संख्या दिलेली आहे. तर असाठी बघा 43, असाठी 31, विजा साठी 21, भज ब साठी बघा 9 जागा, भज क साठी बघा 9 जागा, भज ड साठी 5, इमा व साठी 83, विमा प्र साठी 3, सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गांसाठी 39, आदोग साठी 39 अशा टोटल 282 पदांसाठी वॅकन्सी निघालेली आहे. त्याच्यातील अराखीव पदे 110 आहेत, एकूण पदे 392 आहेत. तर इथं बघितलं तर प्रत्येक कॅटेगरीमध्ये तर महिलांसाठी बघा इथं भरपूर जागा निघाल्या आहेत. तर सर्वसाधारणच्या बघितलं इथं तर 28 पैकी 13 जागा असाठी 9 जागा. तर इथं बघा एकूण पदे महिलांसाठी 85 जागा इथं निघालेल्या आहेत. सर्वसाधारण 183 जागा आहेत, त्याच्यातल्या 85 जागा कॅटेगरी वाईजनुसार बघितलं तर 85 जागा महिलांसाठी निघालेल्या आहेत. त्यामुळे अशा टोटल 118 पदे महिलांसाठी निघालेल्या आहेत. त्यामुळे नक्कीच महिलांनी यासाठी अर्ज करणे आवश्यक आहे. महिलांसाठी सुवर्ण संधी आहे. इथे या ठिकाणी बघा पात्रता दाखवलेली आहे. तर इथं बघा भारतीय नागरिकत्व वयोमर्यादा बघितलं तर वयोमर्यादा गणण्याचा दिनांक इथं बघा 1 नोव्हेंबर 2025 नुसार तुमचं वय गणलं जाणार आहे. तर इथं बघा किमान वय मागास किंवा मागासवर्गीय किंवा अधोगसाठी बघा 19 दाखवलेलं आहे. तर अराखीव खुल्यासाठी बघा 39 दाखवलेलं आहे. मागासवर्गीय अधोग अनाथासाठी 34, प्रावीण्यप्राप्त खेळाडू त्याच्यात अराखीव खुला मागासवर्गीय अधोग अनाथासाठी बघा 36 दाखवलेलं आहे. माजी सैनिक, आणीबाणी व अल्पसेवा राजाधिष्ठ अधिकारी यांच्यासाठी बघा राखीव खुलामध्ये आणि मागासवर्गीय अधोग अनाथासाठी 36. तशा जर टोटल बघितल्या जागा तर इथं 392 पदांसाठी PSIचे हे शुद्धीपत्रक आलेलं आहे. इथं बघा दिव्यांग उमेदवार अपात्र म्हटलेलं आहे. दिव्यांग उमेदवारांना फॉर्म इथं भरता येणार नाही PSI पदासाठी. तर बघा याआधी मी MPSC कंबाईन ग्रुप बी चा व्हिडिओ टाकलेला आहे माझ्या डेली नोकरी अपडेट्स या यूट्यूब चॅनलवर. त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या वरती आय बटनवर देईन. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा व्हिडिओची लिंक देईन, तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. त्याच्यामध्ये डिटेलमध्ये माहिती सांगितलेली आहे. तिसरं सर्वात महत्त्वाचं शुद्धीपत्रक बघा
IBPS आलेला आहे. इथं बघा आपण IBPSच्या ऑफिशियल वेबसाईटवर आलेलो आहोत. याही आधी मी IBPSचा व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केला होता. तो जर तुम्हाला बघायचा असेल तर या व्हिडिओच्या वरती आय बटनवर तसेच माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये IBPS व्हिडिओ लिंक दिलेला आहे. तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला डिटेलमध्ये माहिती सांगितलेली आहे. इथे जर बघितलं खाली आपण या ठिकाणी तर बघा रिसेंट अपडेट्स इथं दाखवलेलं आहे. तर इथं बघा ठिकाणी बघा 21 ऑगस्ट 2025 बघा CRP-CSA-XV ही जी लिंक आहे या लिंकवर जर तुम्ही क्लिक केलं तर बघा इथं तुम्हाला शुद्धीपत्रक दिसून जाईल. तर इथं जर या ठिकाणी बघितलं खाली येऊन बघितलं तर बघा इथं बघा कॉमन रिक्रुटमेंट प्रोसेस फॉर रिक्रुटमेंट ऑफ कस्टमर सर्व्हिस असोसिएट इन पार्टिसिपेटिंग बँक CRP-CSA-XV म्हणजेच क्लर्कसाठी इथं महत्त्वाची शुद्धीपत्रक दिलेलं आहे. तर या ठिकाणी बघा तुमची जी लास्ट डेट आहे IBPS क्लर्कची बघा तर इथं बघा क्लोजर ऑफ रजिस्ट्रेशन ऑफ ॲप्लिकेशन तर बघा 28 ऑगस्ट 2025 रोजी दिलेलं आहे. त्यामुळे नक्की तुमचं MPSC कंबाईन असेल IBPS असेल त्याचं जर तुमचा फॉर्म भरायचा राहून गेला असेल तर 28 ऑगस्ट 2025 च्या आत भरून घेऊ शकता.